वयं नमः नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दमीशमानन्दि वल्लभं ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला तो विश्वश्रीचा भरता येथमिचिगा पंडुसुता तो मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली उभी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील 280व्या क्रमांकाची उभी आहे। या ओवीमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला स्वमुखाने स्वतःचा परिचय करून देतात। तो विश्वश्रीचा भरता मिचिगा पंडुसुता मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा भगवान परमात्मा या ओवीमध्ये स्वतःचा परिचय स्वमुखाने अर्जुनाला करून देत आहेत। ओवीवर अल्पस चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। भगवान श्री क्षेत्र कपालेश्वरांच्या चरणापासून निघालेला आपला भव्य दिव्य पायी दिंडी सोहळा निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी आपण जात आहोत। त्यातील ही पहिल्या दिवसाची दुपारच्या जेवणाच्या ठेप्यावर आपण डांगसोंदाने या नगरीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। त्यांनी अतिशय जोरदार फटाक्यांच्या कडकडात आपलं स्वागत केलेलं आहे। त्यांना मनापासून धन्यवाद देतो। हा भव्य दिव्य दिंडी सोहळा गुरुवरे नानांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने तथा चंदू नानांच्या सेवेने पंडित बाबांच्या भजनाने अतिशय उत्साहात आपण चालत आहोत। तसंच गावकऱ्यांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे। त्यांनी खूप आपलं स्वागत केलं। त्यांना मनापासून एकदा धन्यवाद देतो। सगळ्यांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो। जास्त परिहार न लंबवता प्रवचनाची वेळ कमी आहे। ओवीवर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो। या ओवीमध्ये भगवान परमात्मा स्वमुखाने अर्जुनाला परिचय करून देत आहेत की मी कोण आहे। परिचयाच्या बाबतीमध्ये पाहायला गेलं तर सुभाषितकार वर्णन करतायत 4 बाबतींमध्ये माणसाचा परिचय होत असतो। उत्तमो आत्मन ख्याता पितृख्याताश्च मध्यमा अधमश्य शुरो ख्याता भार्या ख्याता अधमात अधमहा। सुभाषितकार वर्णन करतात की 4 गोष्टींनी माणसाचा परिचय जगामध्ये होत असतो। सुभाषितकार म्हणताय उत्तमो आत्मन ख्याता स्वतःच्या नावाने माणसाचा परिचय होतो। आत्मन ख्याता पितृख्याताश्च मध्यमा बापाच्या नावाने माणसाचा परिचय होतो। कसा की बघा तो अमुक अमुक यांचा चिरंजीव आहे हो असं बापाच्या नावाने परिचय होतो। पितृख्याताश्च मध्यमा अधमश्य शुरो ख्याता मामा सासऱ्याच्या नावाने सुद्धा परिचय होतो। अधमश्य शुरो ख्याता आणि भार्या ख्याता अधमात अधमहा बायकोच्या नावावर सुद्धा नवऱ्याचा काय होतो परिचय होतो असं सुभाषितकार सांगतात। 4 गोष्टींनी माणसाचा जगामध्ये परिचय होत असतो। पण शास्त्रकार असं म्हणतात माणसाने स्वमुखाने स्वतःचा परिचय करून देऊ नये। स्वमुखाने स्वतःचा परिचय करून देऊ नये। माऊली ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतायत स्वकीर्ती कानीनं ऐकावी पूज्यता डोळा न देखावी। मी अमुका ऐसी नोहावी सेची लोका मी अमुक अमुक आहे मी एवढा श्रेष्ठ आहे हे स्वतःच्या मुखाने लोकांना सांगत सुटू नये। मी अमुका ऐसी नोहावी सेची लोका म्हणजे स्वतःच्या मुखाने स्वतःचा परिचय माणसाने करून देऊ नये। महाभारतकारांनी याला मरण म्हटलेलं आहे। थोडक्यात महाभारतातला दृष्टांत सांगतो। महाभारतीय युद्ध सुरू होणार होतं। कुंती माता कर्णाकडे गेली। कर्णाकडे गेल्यानंतर कुंती मातेने सांगितलं की कर्णा तू राधेय नाहीस तू कौंतेय आहेस। तू कोण आहेस राधेय नाहीस तू कौंतेय आहेस। तू पांडवच आहेस। पांडवांच्या बाजूने तू युद्ध कर। पांडव तुला वागवतील। तू त्यांचा मोठा भाऊ आहेस ते तुला सन्मानाने वागवतील। तू कौरवांकडून युद्ध न करता तू पांडवांकडून युद्ध कर असं कुंती मातेने कर्णाला सांगितलं। कर्णाने तो प्रस्ताव कुंती मातेचा ऐकला नाही। कर्ण म्हटला तू जरी माझा मुलगा म्हणून स्वीकार करायला तयार असशील पण मी तुला आई म्हणून स्वीकारायला तयार नाही। का कारण ज्या वेळेला मातृछत्र माझ्या डोक्यावर पाहिजे होतं तुम्हाला मायेने गुंजारायला पाहिजे होतं त्या वेळेला तू तुझी ओळख लपवली। आता अस्तित्व तुझ्या मुलांचं धोक्यात आलं तर तुला असं वाटतं की मी तुझ्या पोरांकडून युद्ध केलं पाहिजे। म्हटले जमणार नाही। कर्णाने नकार दिला। कुंती माता निघाल्या 2-3 पावलं पुढे गेले असतील पुन्हा परत आल्या। महाराज पुन्हा म्हटल्या कर्णाला कर्णा नको तू माझा माय म्हणून स्वीकार करू पण तू दाता आहेस वक्राचा नाही। तर भगवान परमात्म्याचे मुख्य 6 गुण आहेत। माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात। ऐका म्हणजे मी सांगतो ते नका ऐकू। या ओवीची सुरुवात ऐका पदापासून आहे। ऐका यशस्वी औदार्य
ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तीजेत म्हणून तो भगवंतू. भगवान परमात्म्याचे मुख्य 6 गुण आहेत, पण ते 6 गुण भगवान परमात्म्याने स्वतःजवळच नाही ठेवले. तोच इतका उदार आहे, त्याने सगळे गुण भक्तांना वाटून दिले. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी कर्ण हाती. उदारता नावाचा गुण कर्ण दात्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ होता. म्हटले कर्ण तू दाता आहेस, तू माझा आई म्हणून स्वीकार करू नको, पण माझी एक इच्छा आहे, माझी एक विनंती आहे, मी तुझ्याकडे एक मागणी अशी मागते. करणा तू महाभारतीय युद्धामध्ये युद्ध कर, कोणाकडून का करत नाही मला काही घेणं नाही, पण माझ्या पांडवांना मात्र मारू नको. तेव्हा कर्ण म्हटला ज्यांच्याकरता अस्त्रविद्या शस्त्रविद्या शिकलो आणि तू आता म्हणते त्यांना मारू नको. तुझे 4 मुलं मी जिवंत सोडून देईल, पण अर्जुन जर समोर आला तर त्याला मारल्याशिवाय मी राहणार नाही. कुंती माता निघून गेली. काही दिवसांनी महाभारतीय युद्ध सुरू झालं. महाभारतीय युद्ध सुरू झाल्यानंतर धर्मराजा कर्णासमोर आले आणि महाभयंकर युद्ध दोघांमध्ये झालं. कोणामध्ये? धर्मराजामध्ये आणि कर्णामध्ये. भडीमार शस्त्रांचा प्रहार कर्णाने धर्मराजांवर केला. धर्मराजा परास्त झाले आणि परास्त झाल्यानंतर अपमानित होऊन धर्मराजा युद्धातून निघून गेले. परास्त झाल्यावर माणसाला अपमान होतो. धर्मराजा निघून गेले. निघून गेल्यानंतर युद्ध संपलं. आता ते नानांनी सांगितलं दुपारी धर्मयुद्ध होतं. ते दिवस मावळला की युद्ध काय व्हायचं? बंद व्हायचं. दिवस मावळला युद्ध बंद झालं. सगळेजण आपापल्या रावटीमध्ये गेल्यानंतर धर्मराजा नाराज होऊन बसलेले होते. ह्या पक्षातले पण आणि त्या पक्षातले पण, दोघांमधले म्हणजे कौरवातले पण आणि पांडवातले पण लोक समजूत घालण्याकरता धर्मराजांकडे जाऊ लागले. त्यामध्ये अर्जुन सुद्धा गेला. आणि अर्जुन गेल्यानंतर धर्मराजांना म्हणतोय दादा युद्ध म्हटलं तर हार जीत यश अपयश चालत असतं, एवढं काही मनाला लावून घेऊ नका, नाराज होऊ नका. तेव्हा धर्मराजांनी त्या अर्जुनाचं बोलणं ऐकलं आणि अर्जुनाला धर्मराजा म्हटले अर्जुना अरे काय गरज आहे तुझी आता बोलण्याची? जेव्हा गरज होती तेव्हा तू युद्धामध्ये इकडं तिकडं पळत बसला आणि आता आला तोंड चोपडेपणा करायला. तुझीही गरज नाही आणि तुझे त्या गांडीव धनुष्याची सुद्धा मला गरज नाही, निघून जा इथून. असं म्हटल्यानंतर अर्जुनाला राग आला. अर्जुनाची प्रतिज्ञा होती की माझ्या भावाचा जो अपमान करेल त्यालाही मी जिवंत ठेवणार नाही आणि माझ्या धनुष्याचा जो अपमान करेल त्याला सुद्धा मी जिवंत ठेवणार नाही. मी हे का सांगतोय? स्वमुखाने स्वतःचा परिचय करून देणं याला महाभारतकार सुद्धा नाही म्हणतायत. अर्जुनाची प्रतिज्ञा होती की भावाचा अपमान केला तेही सहन करणार नाही आणि धनुष्याचा अपमान केला ते सुद्धा मी सहन करणार नाही. अर्जुनाने भात्यातला बाण काढला, धनुष्यावर प्रत्यंचा चढवली आणि धर्मराज युधिष्ठिराच्या बाजूने अनुसंधान साधलं. का? कारण धर्मराजाने त्याचा धनुष्याचा अपमान केला म्हणून आता सख्या भावाला मोठ्या भावाला अर्जुन मारणार. तितक्यात भगवान परमात्मा मध्ये आले. मध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याने पाहिलं की आता काही खरं नाही, करावं काय? भगवान परमात्मा म्हटले अर्जुना हे असं करू नको. म्हणे नाही देवा, माझी प्रतिज्ञा आहे, माझ्या गांडीव धनुष्याचा जो अपमान करेल त्याला मी जिवंत ठेवणार नाही, मी त्याला मारणार आहे. म्हणजे कोणाला? धर्मराजाला मी मारणार आहे. अर्जुनाने बाण काढला, बाण चढवणार, धर्मराजावर बाण चालवणार. तेवढ्यात भगवान परमात्मा म्हटले अर्जुना तुला एक सुवर्ण मध्ये सांगू का? सुवर्ण मध्ये म्हणजे काय? मधला मार्ग. आपल्याकडे हिंदीमध्ये म्हणे साप बी न मरे लाठी बी न. आपली हिंदी थोडीशी कच्ची आहे म्हणजे ती हेलपट्या खाती पण होतं बरोबर. साप बी न मरे और लाठी बी न तुटे. अर्जुना मी तुला सुवर्ण मध्ये सांगतो. म्हटले देवा काय? तुझा भाऊही जिवंत राहील पण तुझी प्रतिज्ञा सुद्धा पूर्ण होईल असं सुवर्ण मध्ये मी तुला सांगतो. तुला जर तुझ्या भावाचा वधच करायचा आहे ना तर ऐक. भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणताय संभावितस्यच्या कीर्तीर मरणादतिरिच्यते. प्रतिष्ठित माणसाचा भर सभेमध्ये अपमान करणं हे तुझा शस्त्रा वाचून झालेलं मरण आहे. भर सभेमध्ये एखाद्या प्रतिष्ठित माणसाचा अपमान करणं हे त्याचं शस्त्रा वाचून झालेलं मरण आहे. अर्जुना एक काम कर, तू तुझ्या भावाला शिव्या दे. कोण सांगतं? भगवान परमात्मा अर्जुनाला सांगताय तू काय कर, तुझ्या भावाला शिव्या दे. म्हणजे तुझ्या भावाचा अपमान होईल, तुझा भाऊही जिवंत राहील. म्हणजे त्याचा अपमान झाला म्हणजे हे त्याचं शस्त्रा वाचून झालेलं मरण आहे. अर्जुनाने भावाला शिव्या दिल्या, धर्मराजांचा अपमान झाला. अर्जुन पुन्हा बाहेर आला. अर्जुनाने लाकडं गोळा केली, अग्नी प्रदीप्त केला आणि अर्जुन 5 प्रदक्षिणा मारून अग्निकुंडात उडी टाकणार. तेव्हा भगवान परमात्मा पुन्हा रावटीतून बाहेर आले. अर्जुना हे काय लावलं तू आता?
मध्ये ती मिटवलं, आता हे बाहेर काय करतो तू? म्हणे देवा, जशी माझी पहिली प्रतिज्ञा होती ना, माझ्या धनुष्याचा अपमान करणाऱ्याला मी जिवंत ठेवणार नाही, तशी माझी दुसरी प्रतिज्ञा होती की मी माझ्या भावाच्या अपमान करणाऱ्याला सुद्धा जिवंत ठेवणार नाही. मी माझ्या स्वतःच्या भावाचा मी स्वतः अपमान केला, मला आता जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मी अग्निकुंडामध्ये, त्या प्रदीप्त झालेल्या अग्नीमध्ये मी माझं आत्मदहन करणार. भगवान परमात्मा म्हटले कर, काही हरकत नाही. अर्जुनाने 2 प्रदक्षिणा मारल्या, तिसरी प्रदक्षिणा सुरू झाली, चौथीही पूर्ण झाली. अर्जुन भगवान परमात्म्याकडे आशेने पाहत होता. 5वी प्रदक्षिणा पूर्ण होणार. अर्जुन म्हणतो देवा, तेव्हा सारखं काही आठवतं का? पाना तेव्हा सारखं साबी मरे, हा सुवर्ण मध्ये आठवतो का? साबी मरे और लाठी बिन तुटे आठवतं का काहीतरी? बघा, भगवान परमात्मा म्हटले नाही. अर्जुनाने 5वी प्रदक्षिणा पूर्ण केली. अर्जुन उडी मारणार, तितक्यात भगवान परमात्मा म्हटले अर्जुना थांब. जसं प्रतिष्ठित माणसाचा भर सभेमध्ये अपमान केला हे त्याचं शस्त्रा वाचून झालेलं मरण आहे ना, तसं स्वतःच्या मुखाने स्वतःचा परिचय करून लोकांना सांगत सुटणं हे सुद्धा त्याचं शस्त्रा वाचून झालेलं मरण आहे. महाभारतकारांनी सांगितलं की स्वतःच्या मुखाने स्वतःचा परिचय करून देणं हे काय आहे? मरण आहे. मग स्वतःच्या मुखाने स्वतःचा परिचय करून देणं हे जर मरण असेल, तर भगवान परमात्मा या ओळीमध्ये अर्जुनाला स्वपरिचय स्वमुखाने करून देतात की मी कोण आहे. तो विश्वश्रेयचा भरता, मिचिगा पंडू सुता, मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा भगवान परमात्मा म्हणतायत की मी या त्रैलोक्याचा मालक आहे, त्रैलोक्याचा गोसावी आहे, त्रैलोक्याचा धनी आहे, सगळ्या विश्वाचा मी मालक आहे. भगवान परमात्मा स्वमुखाने परिचय करून देतात. का परिचय करून द्यावा? तर याच्या बाबतीत आता एकच कारण सांगतो आणि सेवा समर्पित करतो. का परिचय करून द्यावा? जर आपली ओळख समोरच्या माणसाला नसेल, तो जर आपल्याला सर्वसामान्य, आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत, पण तो जर आपल्याला त्यांच्यासारखं समजत असेल, याकरता आपण स्वतः स्वमुखाने स्वतःचा परिचय करून दिला पाहिजे. अर्जुन भगवान परमात्म्याला फक्त स्वतःचा मेवन भाऊ म्हणूनच ओळखत होता. त्याला फक्त सामान्य माहिती होतं की भगवान परमात्मा आपल्यासारखाच आहे, पण भगवान परमात्म्याला वाटलं की अर्जुनाला आपला खरा परिचय झाला पाहिजे. मग भगवान परमात्मा स्वमुखाने स्वतःचा परिचय करून देतात. एक दृष्टांत सांगतो थोडक्यात. एक साहित्यिक का माणसाने परिचय करून द्यावा याच्याकरता दृष्टांत सांगतो. एक साहित्यिक रस्त्याने चालला होता आणि रस्त्याने जात असताना त्या साहित्यिकाने कोकिळ्यांचा थवा बघितला. कशाचा? कोकिळा. त्या कोकिळ्यांच्या थव्यामध्ये एकच कावळा बसलेला होता. काय? कावळा. आता कावळा आणि कोकिळा दिसायला कसे असतात? सारखेच असतात, पण साहित्यिक थोडा हुशार होता, त्याने ओळखलं की कोण आहे? कावळा आहे. त्या कावळ्याला तो साहित्यिक म्हणतो, अरे बाबा, तोंडातून शब्द सुद्धा काढू नको, बोलू नको, शांत बस, गप्प बस. म्हटले का गप्प बसायचं? तेव्हा तो साहित्यिक म्हणतो, अरे तू या कोकिळ्यांच्या थव्यामध्ये आहेस, यामुळे समाज तुला सुद्धा काय समजणार आहे? कोकिळा समजणार आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत तुला काय समजतील? कोकिळा. पण तू एकदा बोलला की तुझं पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तू बोलू नको, शांत बस, तुला कोकिळा समजतील. पण तो जर बोलला नाही तर तो कावळा ठरेल का? त्याने ऐकलंच नाही, बोलला तो, पितळ उघडं पडलं, त्याला उडून जावं लागलं. साहित्यिक थोड्या अंतर पुढे चालत गेला आणि पुढे चालत गेल्यानंतर या उलट दृश्य त्याला दिसलं. काय दिसलं? थवा होता कावळ्यांचा आणि त्याच्यामध्ये एकच कोकिळा बसलेली होती. ती अतिशय शांत बसलेली होती, शब्द सुद्धा तोंडातून बोलत नव्हती. ती कोकिळा शांत बसली होती. साहित्यिक तिला म्हणतो, अगं बाई, काहीतरी बोल ना, एवढी गप्प का बसली, काहीतरी बोल. म्हटले का बोलायचं? तेव्हा तो साहित्यिक त्या कोकिळेला म्हणतो, बाई, तू यांच्यापेक्षा वेगळी आहेस हे समाजाला कळलं पाहिजे ना. तू यांच्यासारखी नाहीये, म्हणजे कोणासारखी नाहीये? कावळ्यांसारखी नाही. तुझा आवाज खूप गोड आहे, तू त्यांच्यापेक्षा वेगळी आहे, जगामध्ये तुझी छाप वेगळी पडली पाहिजे, याकरता तुला बोललं पाहिजे. तू यांच्यापेक्षा वेगळी आहेस हे समाजाला कळण्याकरता तुला स्वमुखाने स्वतःचा परिचय करून दिला पाहिजे. हे कावळा आणि कोकिळा जरा बाजूला ठेवा. महाभारतीय युद्धामध्ये सगळ्या कावळ्यांमध्ये देवरूपी कोकिळा बसलेली होती. हे कळण्याकरता भगवान परमात्मा स्वमुखाने अर्जुनाला स्वतःचा परिचय करून देत आहेत की मी त्रैलोक्याचा मालक आहे, मी समर्थ आहे. भगवान परमात्मा म्हणतायत, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. जो जगातेच आहे त्या भगवान परमात्मा म्हणतात मी समर्थ आहे, मी या त्रैलोक्याचा मालक आहे. म्हणून भगवान परमात्मा स्वमुखाने स्वतःचा परिचय करून देतात. तो विश्वश्रेयचा भरता, मिचिगा पंडू सुता,
तो विश्वश्रीचा भरता मीच येथ गा पंडू सुता तो गोसावी असे समजता त्रैलोक्याचा भगवान परमात्मा स्वमुखाने स्वतःचा परिचय करून देत आहेत. झालेली सेवा गुरुवरी नानांच्या चरणावर, निवृत्तीनाथ दादांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.